जय मी मित्र. एप्रिल महिना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं महाराष्ट्र, भारत किंबहुना संपूर्ण जगामध्ये जयंतीच्या निमित्तानं गाजणारा हा महिना. मित्रांनो, या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक असा विचार सांगितला जातो की बाबासाहेबांची जयंती ही नाचून नव्हे तर वाचून साजरी झाली पाहिजे. अर्थात वरपांगी हे विधान खूप सुंदर आणि सत्य आहे. पण हा प्रवाद का निर्माण झाला? काही बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग हा कधी वाचत नसतो का? असं जे विधान करतात त्या लोकांना मी सांगू इच्छितो की संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेबांचा अनुयायी जितका अभ्यासू आहे तितका खचितच दुसरा वर्ग असू शकेल. मित्रांनो, आपण जर निरीक्षण केलं की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत असताना तुम्ही निरीक्षण करत असाल, तुम्ही भीमा कोरेगाव ठिकाणी जाऊन पहा, महाडच्या सत्याग्रह तळाच्या संदर्भामध्ये महाडला जाऊन पहा, चैत्यभूमीला जाऊन पहा, दीक्षाभूमीला जाऊन पहा. असे वेगवेगळ्या धार्मिक राजकीय उत्सवामध्ये किंवा चळवळीच्या अनुषंगाने जी विविध संमेलनं होतात, अधिवेशनं होतात, अशा ठिकाणी त्या बाहेर सभागृहाच्या बाहेर तुडुंब अशा पुस्तकांची विक्री होत असते. हे कशाचंच होतं काय? करोडो रुपयांची उलाढाल होते. पुस्तकं लोक खरेदी करतात. बाबासाहेबांची अनेक पुस्तक खरेदी करतात. पुस्तक खपली जातात म्हणून प्रकाशक पुस्तक निर्मितीचा व्यवसाय करू शकतो, प्रकाशनाचा व्यवसाय करू शकतो, लेखक त्यावर चिंतन मनन अहोरात्र त्यावर विचार करत असतो, लिखाण करत असतो. आणि मग आमचा बाबासाहेबांनी मनसोक्तपणे आणि बिनधास्तपणे भरपूर मोठ्या प्रमाणात पुस्तक वाचत असतो. तरी पण ह्या गोष्टी हेतुपुरस्परपणे दुर्लक्षित करायचं आणि केवळ जयंतीमध्ये तो नाचतो म्हणून यावर टीका टिप्पणी करणं हे तितकंच योग्य नाही मित्रांनो. या भारतामध्ये अनेक मिरवणुका निघत असतात. त्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका निघतात, त्या धार्मिक उत्सवामध्ये मिरवणूक निघतात. इतर मिरवणुका आणि बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक तुलनात्मक या फरक आहे मित्रांनो. एकतर धार्मिक मिरवणुकीमध्ये एक श्रद्धेचा एक त्यामध्ये विषय असतो. कुठेतरी देवाची उपासना केलेली असते, देवाची मागणी केली असती आणि ती पूर्ण झाली म्हणून त्याचं नवस फेडणं हा प्रकार असतो. पण बाबासाहेबांची मिरवणूक ही वेगळ्या कारणाने केली जात आहे. हजारो वर्ष आम्हाला गुलामगिरीचं जीवन जगता आलं होतं. गुलामगिरीत कितपत आमचं आयुष्य पडलेलं होतं. जनावरापेक्षा हीन आमचं जीवन होतं आणि आमच्या जीवनाला एक सोनेरी झळाळी बाबासाहेबांनी दिली आणि बाबासाहेबांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. आणि ह्या उपकारांची परतफेड नव्हे तर त्या उपकाराची जाणीव म्हणून बाबासाहेबांची मिरवणूक काढली जाते. वर्षातला एक दिवस त्या आनंदापोटी आमचा समाज नसतो म्हणून तो कधी वाचत नसतो असं अनवार्थ काढणं हे अन्यायकारक आहे. तेव्हा मित्रांनो, हा समाज वाचतही असतो, नाचतही असतो. कारण मुळात बाबासाहेबांचा अनुयायी हा बुद्धिनिष्ठ आहे, विज्ञानिष्ठ आहे. तो कधीच कर्मकांडाला साथ देणार नाही, देत नसतो. म्हणून असं काय जे कोणी आरोप करतात किंवा चर्चा करतात त्यांना हे सांगू इच्छितो की बाबासाहेबांची जी मिरवणूक आहे ती श्रद्धेने नव्हे उपकाराची जाणीव ह्यापोटी काढली जाते. हजारो वर्षे जातील, बाबासाहेबांचे उपकार फिटले जाणार नाहीत. त्या आनंदाप्रत्यार्थ ही मिरवणूक निघते. या आनंदाप्रत्यार्थ आमचा समाज नाचतो. त्यामुळे इतरांना याच्याबद्दल असह्य वाटण्याचं काही कारण नाही मित्रांनो. तर अशा ह्या महामानवाच्या महान अनुयायांना मी क्रांतिकारक जय भीम करतो आणि या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम.